हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये देवखेळ नावाच्या मराठी वेब सीरीजचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली देवखेळ नावाची मराठी वेब सीरीज कोकणातल्या एका गावाबद्दल आहे. या गावामध्ये शिमग्याच्या वेळी दरवर्षी एक ना एक मर्डर होतो. आता लोकांचं असं म्हणणं आहे की जो कोणी पाप करतो त्याला संकासूर शिक्षा देतो किंवा त्याचा वध करतो. पण ते म्हणतात ना, कोकणातली माणसं एकदम साधी भोळी आणि एक्झॅक्टली या गावातला पोलीस ऑफिसर प्लेड बाय अंकुश चौधरी तो या केसची इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो आणि खुनीला पकडण्याचा प्रयत्न करतो. या शो मध्ये तुम्हाला टोटल 7 एपिसोड्स पाहायला मिळतील, ज्याची रायटिंग आणि प्रेझेंटेशन इक्वली चांगले आहे. स्पेशली याची कलर ग्रेडिंग आणि काही सिनेमॅटिक शॉट्स आहे, स्पेशली पालखीवाळे हे सगळे सिक्वेन्सेस खरंच बघण्यासारखे होते. आणि त्यापेक्षा उत्तम आहे या शोचा बॅकग्राऊंड स्कोर, जे एकदम कडक वाटला स्टार्ट ते एंड पर्यंत. देवखेळ नावाच्या मराठी वेब सिरीज मध्ये टोटल 7 एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोडची रायटिंग तुम्हाला स्ट्रॉंगली ग्रिपिंग वाटेल आणि प्रत्येक एपिसोड मध्ये क्लिफ हँगर मुवमेंट आहे, ज्यामुळे पुढे काय होणार हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता राहील. विश्वास आणि अंधविश्वास, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक या शो मध्ये दाखवलाय, जो तुम्हाला 5th, 6th आणि 7th एपिसोड मध्ये नक्कीच खूप जास्त सरप्राईज आणि शॉक करेल. या शो मध्ये एक सीन आहे जिथे अंकुश चौधरीचा कॅरेक्टर म्हणजे विश्वास असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही, असं काहीतरी सीन होता. पण तो सीन आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी मला खूप चांगली वाटली. ते स्पेशली या शो नंतर मी असं म्हणू शकतो की अंकुश चौधरीचा रिअल ऍक्टिंग टॅलेंट दिसून आला. फायनली त्यांनी कसा प्रोजेक्ट निवडला ज्यामध्ये त्याचा टॅलेंट दिसून येतो. आणि या शो पासून अंकुश चौधरी यांचा स्ट्रॉंग कमबॅक झाला आहे. सिमिलरली इथे प्राजक्ता अंबाळी आणि बाकी जितके पण ऍक्टर सपोर्टिंग कास्ट मध्ये होते, सगळ्यांचं काम प्रेज वरती आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. देवखेळ नावाच्या मराठी वेब सीरीजच्या स्टार्टिंगचे 3 एपिसोड तर फक्त बिल्टअप मध्ये जातात, बट 5th, 6th आणि 7th एपिसोड मध्ये बरेच ट्विस्ट अँड टर्न मुवमेंट आहे, ज्यामुळे मला हा शो वर्थ वॉचिंग वाटला. असे आपल्या मराठीमध्ये खूप कमी थ्रिलर प्रोजेक्ट बनतात, पण आता हा आलाय, त्याला सपोर्ट करा. या शो बद्दल ऑलरेडी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली, जिथे काही लोकांना असं वाटतं की संकासूरला या शो मध्ये रॉंगली प्रेझेंट केलं किंवा नेगेटिव्हली दाखवलंय, बट दॅट इज नॉट द केस. मी संपूर्ण शो पाहिलं आणि मला असं काही वाटलं नाही. तुम्ही या शो फक्त एंटरटेनमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा आणि एन्जॉय करा. इनफॅक्ट देवखेळ नावाची मराठी वेब सिरीज एक एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये या शोच्या मेकर्सला यश नक्कीच मिळेल. तुम्ही सुद्धा शो मराठी झी5 वरती बघू शकता. बाकी व्हॉट्समॅन तर्फे या शोला आउट ऑफ 5 4ची रेटिंग. तुम्हाला शो किती आवडला किंवा नाही आवडला कमेंट सेक्शन मध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.